गावाची श्रीमंती बंगल्यांवरून नव्हे तर मंदिरावरून ठरते. पानोडी येथील अखंड हरिनाम सप्ताहात महेश महाराज शास्त्री यांचे प्रतिपादन. नमस्कार, आपण पाहत आहात झुंझार न्यूज. संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे सध्या भक्तीचा मळा फुलला आहे. निमित्त आहे दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे. या सप्ताहाच्या 5व्या दिवशी प्रसिद्ध कीर्तनकार महेश महाराज शास्त्री यांनी आपल्या ओघवत्या आणि विनोदी शैलीतून ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले. गावाची श्रीमंती बंगल्यांवरून नव्हे तर मंदिरावरून ठरते, असं म्हणत त्यांनी उपस्थितांना परमार्थाची नवी व्याख्या सांगितली. पाहुयात यावरचा हा विशेष रिपोर्ट. संगमनेर तालुक्यातील पानोडी गाव सध्या हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या 5व्या दिवशी सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप महेश महाराज शास्त्री यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. कीर्तनाच्या सुरुवातीलाच महाराजांनी गावाची अस्मिता आणि मंदिरांचे महत्त्व अधोरेखित केले. मारुतरायाच्या दरबारामध्ये समापन्न होत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहातील आज 5वा दिवस विढाला. टाळकरी महाराज या श्रावण महिन्यात मी पहिल्यांदाच पाहिले बरं का. धन्यवाद द्यायला पाहिजे. मी सांगत असतो का, गावाची श्रीमंती कशावरून कळते हो? गावाची कळते. गावामध्ये किती बंगले आहे याच्यावरून गावाची श्रीमंती कळत नाही. गावाची श्रीमंती कशावरून कळते? बंगले पाहून नाही, रस्ते पाहून नाही, तर गावातलं मंदिर पाहून ही गावाची श्रीमंती कळते. काय सुंदर मंदिर बांधलंय आपण, अतिशय भव्य दिव्य मंदिर आहे. मी सांगेल पहा, मंदिर म्हणजे काय आहे. साधू संत मंडळी आपल्याला मार्गदर्शन करतात, अनेकांचं मार्गदर्शन असेल, पण आपलं मंदिर म्हणजे काय आहे. एखाद्या वेळेस आपण जर मुलगी पाहायला गेलो, आता हे विषय बंद झाले, मुलगी पाहायला आता जाता, आता उलट मुलगाच. मुलगी काळी असली तरी चालेल, पण कशी असली पाहिजे? बरोबर नाका डोळ्यात चांगली असली पाहिजे. त्यांनी उत्तर दिलं. मी सांगेल बाबा, आपल्या पानोडी गावचं नाच जर काय असेल तर आपलं मंदिर म्हणजे आपलं नाच. काय सुंदर मंदिर आहे. प्रत्येक कीर्तनकाराला इथं आल्यानंतर आनंदच वाटेल. साऊंड सिस्टीम सुंदर, मंडपही सुंदर, बहुसंख्येने आपण सगळेजण उपस्थित आहात. ही परमार्थाची खरी साधना आहे. एका वर्षाच्या आत नारायणगिरी महाराज, गंगागिरी महाराजांची आपल्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. मध्ये केला पाहिजे आणि परमार्थ करत असताना श्रीमंतीना केला पाहिजे. आपला गावातला परमार्थ हा श्रीमंतीचा परमार्थ आहे. म्हणून संपूर्ण कमिटीला सर्वांना धन्यवाद. आपल्या गावातल्या भजनी मंडळाला दिला. त्याचं कारण असं आहे पहा, आम्ही दररोज कीर्तनाला जातो, गावागावातले सप्ते बंद पडले, मंदिर ओस पडले. त्याचं कारण आहे, आज वारकरी संप्रदाय जर कोणामुळे टिकून असेल तर आज वारकरी संप्रदाय महाराजांमुळे टिकून नाही, आज वारकरी संप्रदाय गायकामुळे टिकून नाही, आज वारकरी संप्रदाय वादकामुळे टिकून नाही. गावागावामध्ये, खेड्याखेड्यामध्ये वारकरी संप्रदाय कोणामुळे टिकून असेल तर या टाळकऱ्यांमुळे टिकून आहे, गावातल्या भजनी मंडळामुळे टिकून आहे. म्हणून यांना सगळ्यांना धन्यवाद. पिटीमात्र तुम्ही कुठले प्रपंच कोणी करा, कसंही करा, कुठं जरी केला तर प्रपंचाचा शेवट हा पश्चात्तापात आहे आणि आमच्या परमार्थाचा शेवट मात्र प्रसादात आहे. महेश महाराज शास्त्री म्हणाले की माणसाला स्वतःच्या बायकोचा स्वभाव कळायला 10 वर्षे लागतात. तिथे संतांचे मर्म जाणून घेणे साधी गोष्ट नाही. संत समाजात वावरले पण लोकांना ते कळाले नाहीत. ज्या घरात आईचा मान आहे, गोठ्यात गाय आहे आणि शेतात एकनिष्ठ भाऊ आहे, तो पती खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. महाराजांनी आपल्या विनोदी शैलीतून लाडकी बहीण योजना, साडी आणि कौटुंबिक विषयांवर भाष्य करत समाज प्रबोधन केले. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगातून त्यांनी सद्गुणांचे महत्त्व विशद केले. साधू संत हे सज्जनतेचे प्रतीक असून त्यांच्या संगतीमुळेच आयुष्याचे सोने होते, हा संदेश त्यांनी दिला. महाराजांचं प्रमाण आहे, गोब्याकडे पैसे धुण्याकरता दिले, कपडे धुण्याकरता दिले तर पैसे मागतो, बायकोकडे कपडे धुण्याकरता दिले तर बायको साबण मागते. पण हा निंदक जो आहे ना, हा दुर्जन जो आहे ना आपल्या गावात राहणारा, आता साबणही घेत नाही, पैसेही घेत नाही, फुकट आपले पाप रुपये कपडे धुवून दिल्याशिवाय राहत नाही. बरोबर का नाही? निंदकाचे घर असावे शेजारी. निंदक जर आमच्या शेजारी राहत असेल, आमच्या घराची किंमत वाढते. महाराज बेडाला अनेक प्राणी असताना पण महाराज बाकीच्या प्राण्यांना माता म्हटल्या जात नाही. काय आपलं हिंदू धर्म श्रेष्ठ आहे, काय आपला भारत श्रेष्ठ आहे. अहो, अनेक प्राणी आहेत पण गायलाच गोमाता म्हटलं जातं आणि अनेक देश आहेत फक्त भारतालाच माता म्हटलं जातं. एवढं जाणं
बाकीच्या देशाला माता म्हणलं जात नाही, भारत ही माता आहे. आपण जर गावरान गायला जर चारा टाकला तर 33 कोटी देवता जीव घातल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. जीव घातल्याचं पुण्य. अजून पुढे सांगतो, गावरान गायला जर आपण जर गोठा बांधला ना, बरं का किती मात्र, गावरान गायला जर गोठा बांधला तर 33 कोटी देवतांचे मंदिर बांधण्याचं पुण्य आपल्याला मिळतंय. त्याच्यामध्ये 33 कोटी देवता वाचतात. अजून पुढे सांगतो, गायीच्या गोमूत्रामध्ये गंगा वास करते. काय वास करते? मोठे बोलायचं काय वास करते? मोठे बोलायचं काय वास करते? गंगा. आणि गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी वास करते. काय वास करते? लक्ष्मी. म्हणून ज्याला शरीर निरोगी राहावं असं वाटत असेल त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीतरी सकाळी उठल्या उठल्या थोडं थोडं गोमूत्र पिलं पाहिजे. पण त्या बंगल्याच्या समोर 2x2 ची जागा रिकामी ठेवायची आणि त्याच्यावरती दररोज गावरान गायच्या शेणाने सारवायचं. कीर्तनातून खोटं बोलणार नाही, जीवनात कधीच त्याला संपत्ती कमी पडणार नाही. समाधान आमचं हवरवलंय. सुख समाधान सापडून देण्याकरता आपण या धर्म मंडपामध्ये आलं पाहिजे. महाराज कळालं आम्हाला. पटपट सांगतो, शेवट सांगतो, दिव्यामध्ये सुद्धा काही अवगुण आहे. तेल पितो, वाट जातो, पाणी शिंपडलं तर तडकडतो आणि वारा आलं तर विजून जातो. ही अवगुण आमच्या संतांच्या जवळ नाही. तुकोबारांच्या काळाची हवा पहा, हवा आल्यानंतर तो दिवा विजतो. तुकोबारांच्या काळाची हवा पहा, ज्ञानोबारांच्या काळाची हवा पहा, नाथ महाराजांच्या काळाची हवा पहा. अहो माझ्या तुकोबारांच्या काळात अशी हवा असताना सुद्धा तुकोबाराने आपला वारकरी संप्रदायाचा दिवा तेवढ ठेवला, म्हणून तर आज वारकरी संप्रदायाला कळत. महेश महाराज शास्त्री म्हणाले की माणसाला स्वतःच्या बायकोचा स्वभाव कळायला 10 वर्षे लागतात. तिथे संतांचे मर्म जाणून घेणे साधी गोष्ट नाही. संत समाजात वावरले पण लोकांना ते कळाले नाहीत. ज्या घरात आईचा मान आहे, गोठ्यात गाय आहे आणि शेतात एकनिष्ठ भाऊ आहे, तो पती खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. महाराजांनी आपल्या विनोदी शैलीतून लाडकी बहीण योजना, साडी आणि कौटुंबिक विषयांवर भाष्य करत समाज प्रबोधन केले. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगातून त्यांनी सद्गुणांचे महत्त्व विशद केले. साधू संत हे सज्जनतेचे प्रतीक असून त्यांच्या संगतीमुळेच आयुष्याचे सोने होते, हा संदेश त्यांनी दिला. कीर्तनानंतर आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. नानासाहेब शिंदे, बर्डे, गोलवड, पिंपळे, हाळनोर, आयनोर, कळंबे, गुळवे, माळी, सूळ आणि ठाकरवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. बुंदी, भात आणि आमटीच्या या महाप्रसादाने सप्ताहाच्या 5व्या दिवसाची सांगता झाली. अध्यात्म, प्रबोधन आणि विनोदाची सांगड घालत पार पडलेल्या या कीर्तनाने पानोडीकरांना एक वेगळीच आध्यात्मिक शिदोरी दिली आहे. या सोहळ्यासाठी पानोडी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश गायकवाड, झुंझार न्यूज चॅनल, पानोडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. बसले म्हणून द्या. याच्यानंतर पंगत आहे, कोणाला चक्कर आली तर लगेच पंक्तीला बसायचे. झेंडूच्या देठापासून आवाज आला पाहिजे. हा आवाज आपल्या नारायणगिरी महाराजांच्या, गंगागिरी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायणगिरी महाराज की. 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास. दादा दूध द्या. हे घ्या. नको, मला फक्त राजहंस दूध द्या. हे घ्या, राजहंस दूध. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या मेहनतीतून शुद्धतेची परंपरा जपणारा एक विश्वास गेली 50 वर्ष प्रत्येक घरापर्यंत पोहोचतोय. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य डेअरी असलेली राजहंस म्हणजे गुणवत्तेची खात्री, शुद्धतेचे वचन आणि प्रत्येक कुटुंबाचा विश्वास. राजहंस दूध, 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास आणि ग्राहकांचा विश्वास. तुमच्या घरासाठी स्मार्ट सोलार सोल्युशन शोधत आहात? पुढील 25 वर्षांसाठी वीज खर्चातून बचत करायची आहे का? आज घेतलेला एक स्मार्ट निर्णय तुमच्या पुढील 25 वर्षांची मोठी बचत करू शकतो. श्रीपाद सोलार सिस्टीम सोबत लावा प्रीमियम क्वालिटी सोलार सिस्टीम आणि मिळवा वीज खर्चात मोठी बचत. रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल साठी मिळवा विश्वासार्ह सोलर सोल्युशन्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलार साठी मिळवा 78,000 सरकारी सबसिडी, योग्य इन्स्टॉलेशन, प्रोफेशनल सर्व्हिस आणि 25 वर्षांच्या वॉरंटीसह तुमच्या घरासाठी मिळवा उत्तम सोलार सोल्युशन. आज सोलार निवडा, दर महिन्याला हजारोंची बचत करा. तुमच्या घरासाठी योग्य सोलार सोल्युशन मिळवण्यासाठी आजच श्रीपाद सोलार सिस्टीमशी संपर्क करा.